हॉस्टेलमध्ये त्यांना आधार मिळायचा, छत मिळायचं, आत्मविश्वास मिळायचा. मग जायच्या उडून लक्ष तिच्यावर. पण मी मात्र तिथेच होते वर्षानुवर्ष, नवीन आलेल्या मुलींना आधार देण्यासाठी, त्या वास्तूला सक्षम करत. आज त्याच वास्तूने मी सक्षम नसल्याचं ठरवून मलाच निराधार केलं. माझ्या मानवतेच्या मंदिराचे दरवाजे माझ्यासाठीच बंद झाले ग. मॅडम, मला कळतंय तुम्हाला आता या क्षणी काय वाटतंय ना. मला सगळं कळतंय. आज मंदिर सुटलंय तुमचं. माझ्यासारख्या अनेक मुलींचं माहेर तुटलंय आज. आई जोवर माहेरी असते तोवरच मुलगी माहेरी जाते. त्या वास्तूमध्ये आईची ऊब असते तोवर मुलगी तिथे रमते. पण ज्या दिवशी आई तिथनं निघून जाते त्याच दिवशी त्या मुलीचं माहेरही संपतं. तुमच्या बाबतीतही तेच झालंय. तुम्हाला त्या हॉस्टेलमधून निघताना किती त्रास झाला असेल याची कल्पनाही करता येत नाही. आणि तेही असं अचानक. मणी सर, तुम्ही प्लीज समजावा ना यांना. मी काय बोलणार स्वानंदी. माझं मलाच कळत नाही काय चाललंय ते. मी फक्त एवढं म्हणेन की तुम्ही खरंच टेन्शन घेऊ नका. आम्ही आहोत ना, काळजी करू नका. सुजितने माझ्यासोबत जे केलं तेच यांच्यासोबतही केलंय. त्या सुजितने माझ्या बॉसच्या मनात माझ्याबद्दल गैरसमज करून माझी नोकरी घालवण्याचा प्रयत्न केला. तेच तुमच्यासोबतही करतोय. म्हणजे ट्रस्टींना तुमच्याबद्दल वाईट साईड सांगितलं असेल आणि म्हणून तुमचा जॉबही गेला. तुम्ही आराम करा स्वानंदी. यांना जेवण वगैरे द्या. मी आलोच जाऊन. तर मणी सर आता. हा, माझं राजारामकडे काम आहे. मी आलोच. मॅडम